आजचं भव्यदिव्य असं एक आदत एक बैल संपन्न झालं आणि पुन्हा एकदा गुलाल मध्ये आहे सचिन. काय आनंद आहे 2 दिवस सलग गुलाल. गुलाल म्हणजे चांगला आनंद वाटतो या. काल बी 1 नंबर केला, आज बी 3 नंबर केला, त्यामुळे सर्व खुश आहे. कालचं नियोजन कसं काय झालं होतं, कारण अनेक जणांची इच्छा होती ती जोडी पुन्हा पळावी, ती ह्या मैदानात सिद्ध केलं. कालच्या जोडीमध्ये प्रेक्षकांची बी खूप इच्छा होती आणि इथल्या संयोजक कमिटीची इच्छा होती की हा ही जोड पळवा, गाडी पळते, नियोजन झालं, गाडीने एकच केला. एवढे दिवस काय सोबत आली नाही जोडी, खूप दिवस लागले सोबत येण्यासाठी. खूप दिवस मध्ये लक्ष बी इंजर होता, त्याला बी व्हायचं हे लागालागी होती, त्यामुळे तो बी आरामा होता आणि सचिनला काय ते संबंधामुळे पहिलं द्यावं लागत होतं, त्यामुळे गाडी. आणि कालचा जो सेमी होता तोच फायनल होता. काय काय वाटत होतं खाली जाताना, मनामध्ये काय चालू होतं? काय नाही मनात मध्ये जाताना, कारण गाडी मध्ये लागली होती आमची, त्यामुळं आम्हाला टेन्शन नव्हतं, कारण गाडी मध्ये असली की आम्हाला माहिती आहे गाडी काय करू शकते. आणि त्यात सचिनच्या अंगावर गाड्या चांगल्या असल्यामुळे आम्हाला माहिती आहे सचिन गाड्या देत नाही, त्यामुळं काय वाटत. चालूला कंटिन्यू गुलालात आहे, नवीन नवीन नंदींसोबत सचिन दिसतोय, कशामुळे? नवीन नवीन मध्ये त्याला तो वेगळाच पळतो, नवीन नंदी गळ्यात असला की तो वेगळाच पळतो आणि गुलालात राहतो. लक्षण सचिनची जोडी पळताना एक वेगळं स्पीड लागलेलं असते गाडीला आणि चाहत्यांचं खूप जीव आहे त्या गाडीवर. चाहत्यांचा म्हणजे ती गाडी अशी पळते की ते सचिन लक्ष एका जोड्यात असले की दोन्ही बैलांना काय होतंय काय माहिती, दोन्ही बैल अशी पळते ती बोलायचं कामच नाही. मैदानाबद्दल काय सांगाल, कसं झालं मैदान संपन्न कालचं आजचं? मैदानाचं नियोजन मध्ये मैदानाची फाटी जी होती त्या फाटी 1 नंबर होती. आयोजकांनी बी मैदान 1 नंबर केलं, कुठल्या बैलाचा अपघात नाही, काय नाही, कोणाला अपघात नाही, 1 नंबर मैदान झालं. आजचं नियोजन कसं काय झालं होतं? त्याच्या आधी पहिल्या जोडी का पहिल्यांदाच झालं होतं? पहिल्यांदाच पळली होती जोडी, कारण ती वासरू त्यांना नवीन घेतलेलं आहे आणि वासरू चांगलं पळते. आता सचिन त्या आदत मध्ये त्याचा काय गाजवला आणि आता दुसऱ्यामध्ये पण गाजवते अनेक मोठ्या मैदान गुलाल घेऊन. आज त्यासोबत आदत होतं, त्याच्याबद्दल काय सांगाल, कसं स्पीड होतं त्याला? गाडीला स्पीड मध्ये त्या आदतचं बी कौतुक केलं पाहिजे, कारण एवढ्या मोठ्या सचिनच्याकडे ते वासरू पळते म्हणजे त्या बी वासराच्यात काहीतरी आहे. सलग 2 दिवस पूर्ण गुलालात आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण आदत मध्ये पण शाहिदभाईंचं नाव मोठं केलं होतं, आता दुसऱ्यामध्ये पण तेच चालू आहे. त्याच्या माग शाहिदभाईचा संघर्ष खूप आहे, कारण त्याचं खुराक असेल म्हणा, व्यायाम सगळं त्यांच्याकडून मार्फत होतंय, त्यामुळं सचिन काय त्यांचं नाव करणार मोठं. सचिन मालकासाठी पोहोचतो, पण त्याच्या मागे कष्ट तुमचं असते. सचिनच्या मागे कसं असते काय सांगा? म्हणजे आता आहे म्हणजे आमचं आहे पोरा सगळ्या टीमचं सहकार्य लागते सचिनला, मैदानावर आणायचं, इथं पळवायचं, कारण एवढा मोठा नंदी आज सगळ्या महाराष्ट्रात त्याचं नाव आहे, जगभरात त्याचं नाव चालतंय. एवढा मोठा नंदी मालक कधी विचारत बी नाहीत, ते आपल्या संघ देतात नंदी, म्हणजे मालकाचा बी आमचा खूप मोठा विचार. एवढा मोठा नंदी हे आज नाहीत मैदानामध्ये, काल पण होते मला वाटते, आणि फक्त तुमच्या विश्वासावर एवढा मोठा नंदी तुमच्या सोबत असतो. काय सांगाल त्याच्याबद्दल, शाहिदभाई बद्दल? तेच म्हणलं, शाहिदभाई असं माणूस आहे की त्या बैलगाडी क्षेत्रात शाहिदभाई सारखा माणूस बघितला बी नाही आणि त्यांच्यासारखा माणूस. आणि सचिन नातेपुतेचं नाव आणि शाहिदभाईचं नाव कमी वेळात मोठं केलेलं आहे. हा, कमी वेळात मोठं केलेलं नातेपुते नावाचं आणि सागर हॉटेल नातेपुते खूप मोठं नाव झालं. आता ह्याच्या आधी पण तुम्ही येत होता, सचिनच्या आधी जी नंदी झाली त्यात आणि आता काय बदल वाटते? त्या नंदीचा म्हणजे आम्हाला असा गुलालाचा आनंद कधी तर महिन्यातनं 10 दिवसातनं भेटायचा, पण आता सचिनमुळं जाईल त्या मैदानात गुलाला होता. सचिन एक वेगळा नंदी आहे, कारण कायम नवीन नंदींना घेऊन पळतो, असं नाही की बाबा कंटिन्यू गुलाला त्यांना घेऊन. त्याचा विषय म्हणजे त्यांना गट काढला की परत गुलालाच राहतो बाहेर. सचिनचा फॅन बेस वेगळा बनवलाय सचिनने, काय सांगाल त्याच्याबद्दल? सचिनचा फॅन आता भरपूर झालेला आहे, कारण आम्हाला बैल आला की भरपूर फॅन येतात, फोटो काढायचा. कारण की कमेंट पण बघितलं एकदा सचिनने गट पास केला की फॅन त्याच्या बोलतच असतात की आज गुलाल फिक्स आहे शिवी पाहायच्या आधी. सेमी पळायमध्ये त्यानं गट काढलाय, त्याला नाव पडलंय सेमीचा बादशाह. गट काढलाय कोणी म्हणायचं नाही ह्याची गाडी मी सेमी काढली मारे. काय वेगळं पण आहे सचिनचं, कारण मोठ्या गाड्या लागल्या किंवा काय पण असू द्या, सचिन कंटिन्यू तुम्हाला गुलाल ठेवतो. गुलाला ठेवतो म्हणजे आल्या मात्र संघर्ष, शाहिदभाईंचा संघर्ष खूप आहे, कारण सचिन भेटायच्या आधी भरपूर नंदी होते, असंच गटाला मार खायच्या आमच्या गाड्या पहिल्या, पण आता सचिन आल्यामुळं झालं गुलाला. आता अनेक नंदी आहेत शाहिदभाईंच्या धावणीला, पण सचिन मध्ये वेगळं पण काय जाणवतं तुम्हाला? सचिन म्हणजे शांत नंदी आहे, तुम्ही बघितलं असेल सचिन कधी नेता नाही, धिंगाणा घालत नाही, मस्त नाही, चुकला तरी मस्त नाही.
तो ज्यावेळेस पळायचा तेव्हाची एनर्जी वापरतो आणि एक नंबर जाईल त्या मैदानात गुलालाच पात्र होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या बैलाचं नाव मोठा सोन्या 50-50 तो आता दावणीला आहे. काय वाटतंय एवढा मोठा नंदी सचिनच्या दावणीला आहे? म्हणजे त्या दिवशी बी देव बाकासूर आलता त्याचा बी आशीर्वाद, आता सोन्या आलाय त्याचा बी आशीर्वाद आणि उद्या बेंदूर आहे. सगळ्या महाराष्ट्राला कळेल की बेंदूर नाते बघायला असं. म्हणजे सचिन आणि सोन्याचा सचिन आणि सोन्याची मिरवणूक आहे तर ते सगळ्यांच्या वर्गाला सांगतो की उद्या बेंदूर नाते गुलाल ठेव. ही शुभेच्छा. धन्यवाद.